झी 24 तास एक पाऊल पुढे. संत सर, जसं आपण बघितलं की इतर खेळांमध्ये त्या खेळाचा एक ब्रँड असतो किंवा एक खेळाडू असा असतो की त्याची स्फूर्ती घेऊन अनेक नवोदित खेळाडू त्या खेळाकडे वळत असतात. सचिन हे काम भारतासाठी केलं? नाही केलं, ह्यात प्रश्नच नाही. बघा, आनंदचा आहे. आनंद चेसमध्ये एवढे नव्हतं की चेस एवढं पॉप्युलर, पण आनंदने, विश्वनाथ आनंदने जे काही कमाल करून दाखवली आणि ज्या पद्धतीने खेळतो, ज्या पद्धतीने वागतो, ज्या पद्धतीने बोलतो, हे सगळं मनाला अपील करणार आहे. आणि म्हणून बघा, आज पालक काय आणि विद्यार्थी काय हे चेसकडे वळायला लागलेत. म्हणजे पालक असं म्हणतात, नाही चेस खेळ मुलगा चांगला आहे, बुद्धिबळाचा खेळ आहे, चांगला खेळ आहे, बुद्धीला चालना मिळेल, त्याने खेळावं. आणि आदर्श कोण? तर आनंद आहे. तर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर. पण त्यातनं आणखीन एक वाईट झालं, जसं आपण बघितलं एका सिनेमात आपण बघितलं की सचिनमुळे काय झालं, एक अख्खी पिढी पण थोडीशी त्याच्यावर परिणाम झालाय. असं की प्रत्येक पालकाला असं वाटायला लागलं की तुमचा मुलगा म्हणजे माझा मुलगा हा सचिन तेंडुलकरच होईल. असं नसतं. सचिन तेंडुलकर हा युगायुगातून येणारा एखादा खेळाडू असतो. सुनील गावस्कर युगायुगातून येणार असतो, विजय मर्चंट सारखे खेळाडू असतात. तर हे खेळाडू प्रत्येकाला असं वाटायला लागलं. आणि प्रत्येक प्रशिक्षक पण काय सांगायचं, मी किती मैदानात फिरायचो तर प्रत्येक वर्षी, अरे तुमचा मुलगा प्रति सचिन तेंडुलकर. त्याच्या आईवडिलांना वाटायचं की सचिन तेंडुलकर होणार आपला मुलगा, आणि एक ते स्वप्न बघायचे. आणि ते स्वप्न जर साकार झालं नाही तर ते जे फ्रस्ट्रेशन आहे, आज बघा सचिन तेंडुलकर झाला. सचिन तेंडुलकर बरोबर खेळणारी हजारो मुलं होती, त्यातला कोणीच कुठे फार म्हणजे सचिन तेंडुलकर झाला नाही. झाले काही रणजी ट्रॉफी खेळले, काही नंतर थोडे टेस्ट ते खेळले, पण सचिन नाही होऊ शकला. आणि सचिन होणं कठीण आहे. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सचिनचा हा जो परिणाम आहे तो थोडा परिणाम म्हणा, दुष्परिणाम म्हणा, अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं. शेवटी आपण मध्यमवर्गीय किंवा मराठी आपलं एक असं खायचे प्यायचे लाड आहेत, शिक्षणाचे लाड नाहीत, अभ्यासाचे लाड नाही. पहिला अभ्यास. आणि हे आपलं बरोबर आहे, कारण आपल्याला करिअर करायचं तर आपला अभ्यास पाहिजेच. आणि शिक्षणाची जोड आपली जर असली खेळात, तर एक वेगळं आपल्याला आणखी कुठे खेळात किंवा इतर ठिकाणी एक वेगळं आपल्याला परिमाण मिळतं आणि त्यातनं आपले विकास आणखीन जास्त होतो. तर ते मला असं वाटतं सचिनमुळे थोडंसं त्यामुळे काहीसं थोडा दुष्परिणाम झाला. आणि हे मान्य करावं लागेल. आज प्रत्येक जण सचिन होणार नाही हे आता कळलंय. आणि सचिनही कधी निवृत्त होतोय हेही आता लोकांना कळणार आहे. कारण आता लोक असे म्हणत होते सचिन म्हणजे काय अमरत्वाचा पट्टा घेऊन तो खेळत राहणार. असं नाही. शेवटी माणूस आहे, शरीर आहे, प्रकृती आहे आणि निसर्ग आहे. निसर्गापुढे कोणी काही करू शकत नाही. आपण आव्हान जे असतं, कारण बघा ना, 100 वर्ष झाले की माणसाला शेवटी जायचं असे कुठे. आपण जरी शास्त्र प्रगत झालं, विज्ञान प्रगत झालं, आपण मस्त म्हटलं तर निसर्ग आहे. आणि सचिनला तो नियम लागू झालाय. आणि सचिनने आज 50 षटकांच्या स्पर्धेत निवृत्ती जाहीर केली. अतिशय म्हणजे मनाला हळहळ वाटणारी, रुखरुख लावणारी अशी जरी गोष्ट असली तर ती आपण मान्य करायला पाहिजे. आणि सचिनचा निर्णय हा सचिनचा निर्णय आहे, त्यामुळे तो योग्य म्हणावाच लागेल. खरंय. पण सर, जसं तुम्ही म्हणालात की काही दुष्परिणाम सचिनमुळे दिसले, पण क्रिकेट हा एक खेळ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा एकूणच क्रिकेट विकलं गेलं सचिनमुळे. प्रश्नच नाही. क्रिकेटचं मार्केटिंग झालं ना, त्यात सचिन तेंडुलकर फॅक्टर हा मोठा. आणि विशेषतः भारतात, आज भारतात IPL आहे, आज भारतात टेस्ट सामन्या गर्दी होते. आज बघा, भारतीय क्रिकेट कंट्रोल नियामक मंडळ आहे, हा जगातला सगळ्यात श्रीमंत बोर्ड आहे. आणि 35,000 रुपये रिटायर्ड माणसाला, रिटायर्ड टेस्ट प्लेअरला 35,000 रुपये देणारं एकमेव क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे ते भारताचं आहे. आणि आता बघा, आपण नुकतंच बघितलं वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांची कसोटी मालिका ठरली आहे, पण IPL आहे, इंडियन क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे, पैसा आहे, आणि म्हणून त्यांनी ती सिरीज कॅन्सल केली आणि ते IPL कडे आले. तर हे सगळं झालंय. सचिन त्यात मोठा फॅक्टर आहे. पण आता सचिन नंतर काय, हा पुन्हा एकदा प्रश्न येणार आहे. खरंय सर. आणि सचिन नंतर काय, सचिन पुढे काय करेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सचिनच आपल्याला देईल. तुम्ही आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. आपण पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.